स्वामी विवेकानंदांनी एकदा सांगितलं होतं की आपल्या आयुष्याचे एक ध्येय ठरवा आणि त्या ध्येयाला साध्य करण्यासाठी आपल्या शरीराचा प्रत्येक क्षण द्या, इतर प्रत्येक विचार मनातून काढून टाका. हाच यशाचा मूलमंत्र आहे. आपल्यातील अनेक लोक डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना आपला आदर्श मानतात, पण तुम्हाला माहीत आहे का की त्यांचे विशेष प्रेरणास्थान म्हणजे स्वामी विवेकानंद होते. एवढंच नाही तर निकोला टेस्ला, सुभाषचंद्र बोस, लाल बहादूर शास्त्री आणि असे अनेक महापुरुष स्वामी विवेकानंदाच्या प्रेरणेने घडले आहे. आज स्वामी विवेकानंदांच्या जीवनातील 3 कथा जाणून घेणार आहोत, ज्या आपल्या आयुष्यात मोठा संदेश देऊन जातात. पहिली कथा. स्वामी विवेकानंद नदी पार करायची होती. ते नदीच्या काठावर उभे होते. तिथे एक साधू आला आणि विचारलं, आपण स्वामी विवेकानंद आहात का? स्वामीजी म्हणाले, हो, मीच विवेकानंद. साधू म्हणाला, इतके मोठे व्यक्ती ज्यांना लोक प्रेरणेचे मूर्तिमंत रूप मानतात आणि तुम्ही नदी पार करू शकत नाही? तो साधू पाण्यावरून चालत गेला, नदी पार केली आणि पुन्हा परत आला. मग म्हणाला, पहा माझ्याकडे किती शक्ती आहे, किती ज्ञान आहे, पण तरीही मला कोणी ओळखत नाही आणि तुम्ही काहीही करत नाही तरी जग तुम्हाला ओळखतो. स्वामीजी शांतपणे हसले. त्यांनी विचारलं, हे विद्या शिकायला तुला किती वर्ष लागले? साधू म्हणाला, 15 वर्ष. तेवढ्यात एक नाव आली. स्वामीजी त्या नावेत बसले आणि साधूला सोबत घेतलं. नदी पार करून नावाडीला 1 रुपया दिला. मग स्वामीजी म्हणाले, जे काम 50 पैशात झालं असतं त्यासाठी तू आयुष्यातील 15 वर्ष घालवलीस. जर हाच वेळ समाजाच्या भल्यासाठी खर्च केला असतास तर आज तुलाही संपूर्ण जग ओळखलं असतं. मी तेच केलं म्हणून मला जग ओळखतं आणि तुला कोणी नाही. स्वामीजी पुढे म्हणाले, आपल्या जीवनातील अनेक लोक असंच करतात. ते वर्षानुवर्ष अशाच गोष्टी घालवतात ज्यांच्या आयुष्यात काही उपयोग नसतो. त्यामुळे आपला वेळ तिथेच खर्च करा जिथे त्याचा खरा उपयोग होतो, कारण वेळेपेक्षा मौल्यवान दुसरी गोष्ट नाही. वेळ वाया गेला म्हणजे जीवन वाया गेलं. दुसरी कथा. एकदा स्वामीजी एका रस्त्याने चालत होते. अचानक काही माकडे त्यांचा पाठलाग करू लागले. ते घाबरून पडू लागले. माकडेही त्यांच्या मागे धावू लागली. तेवढ्यात एका व्यक्तीने ओरडून सांगितलं, घाबरू नका, त्यांना समोर जा. जितकं जास्त तुम्ही पळाल तितकं ते जास्त पाठलाग करतील. स्वामीजी लगेच मागे वळले, माकडांकडे ताट नजरेने पाहिलं आणि जोरात ओरडले. क्षणात सर्व माकडे शेपटी आत घेऊन पडून गेली. स्वामीजी म्हणाले, हेच आपल्या नकारात्मक विचारांसारखं आहे. जितकं आपण त्यांच्यापासून पळण्याचा प्रयत्न करू तितकं ते आपल्याला त्रास देतात. पण जर आपण त्यांना धैर्यानं समोर गेलो तर विचार आपल्याला घाबरून पडून जातात. तिसरी कथा. एकदा स्वामी विवेकानंद आपल्या गुरु श्री रामकृष्ण परमहंसांसोबत चालले होते. वाटेत त्यांना एक शिल्पकार भेटला. तो दगडावर काहीतरी कोरत होता. रामकृष्ण परमहंसांनी विचारलं, तू काय करत आहेस? शिल्पकार म्हणाला, मी राजाची मूर्ती घडवत आहे. रामकृष्णांनी विचारलं, तुझ्याकडे राजाची कुठली छायाचित्र आहे का? शिल्पकार म्हणाला, नाही, माझ्याकडे काही नाही, पण माझ्या मनात राजाचे एकदम स्पष्ट चित्र आहे. थोड्याच वेळात त्याने सुंदर मूर्ती घडवली. हे पाहून स्वामी विवेकानंद समजलं की जर आयुष्यात काही मिळवायचे असेल तर सर्वात आधी त्याचे स्पष्ट चित्र मनात असायला हवं. ध्येय स्पष्ट असेल तर यश मिळणं सोपं होतं. मित्रांनो, या 3 कथा आपल्याला वेळेची किंमत, नकारात्मक विचारांना समोर जाण्याचे धैर्य आणि ध्येय स्पष्ट ठेवण्यात महत्त्व शिकवतात. तुम्हाला या कथा आवडल्या असतील तर अशाच प्रेरणादायी कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.